नमस्कार. IT 2.0 एन्व्हायरमेंटमध्ये काम करताना ब्रँच ऑफिसेस यांनी IMA या प्रणालीमध्ये काम करताना जर वॅलेटला एखादी अमाऊंट रिफ्लेक्ट झाली नाही तर वॅलेट ॲडजस्टमेंट करून वॅलेट कसा करेक्ट करावा याचे एक प्रात्यक्षिक पाहूया. तर सर्वप्रथम हा वॅलेट बॅलन्स आता आपल्याला 550 दिसतोय 25/7चा आजचा. पण काल जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे एक सुकन्या समृद्धीचे ट्रान्झॅक्शन या BO मध्ये केलेलं होतं 10,000 डिपॉझिट सुकन्या समृद्धी स्कीमसाठी. ते वॅलेटला रिफ्लेक्ट झालेले नाही आहेत. तर वॅलेटला ती अमाऊंट रिफ्लेक्ट होण्यासाठी काय करावं लागेल याची कृती पाहूया. तर आपण पाहू शकता इथं काउंटर ऑपरेशन्स नावाचा जो होम स्क्रीनला एक कार्ड आहे त्या काउंटर ऑपरेशन्समध्ये आपण गेल्यानंतर मिसेलेनियस हे जे सब कार्ड आहे या मिसेलेनियसच्या सब कार्डमधून ही कृती आपल्याला करावयाची आहे. तर सर्वात अगोदर ही गोष्ट महत्त्वाची आहे की आपलं कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शनची अमाऊंट जरी रिफ्लेक्ट झाली नाही वॅलेटला तरी ते ट्रान्झॅक्शन सिस्टीममध्ये सेव्ह झाले आहे किंवा नाही याची खात्री करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. SB, RD, सुकन्या समृद्धी, TD या संदर्भात जर ट्रान्झॅक्शन असेल तर संबंधित खात्यावर फिनॅकलमध्ये ते पैसे जमा झालेत किंवा नाहीत, तसेच ते लिस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन्समध्ये रिफ्लेक्ट झालेत किंवा नाहीत याची खात्री केल्यानंतरच मिसेलेनियसमधून वॅलेट ॲडजस्टमेंट करणे योग्य आहे. जर आपल्या PLIच्या ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत असं झालं असेल तर मॅकमिशमधले संबंधित रिपोर्ट तसेच त्या पॉलिसीवर असलेलं क्रेडिट या सर्व गोष्टींचा खातरजमा करूनच आपण वॅलेट ॲडजस्टमेंट करायची आहे. ही वॅलेट ॲडजस्टमेंट BPM स्वतः करू शकतो. तर अगोदर सांगितल्याप्रमाणे या मिसेलेनियस कार्डमध्ये इथे एक ड्रॉपडाऊन लिस्ट आपल्याला दिसेल. सिलेक्ट पेमेंट डिस्क्रिप्शनमध्ये एक ड्रॉपडाऊन लिस्ट दिसेल. या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲडजस्टमेंट करण्यासाठीचे ऑप्शन्स आहेत. तर वॅलेटमध्ये ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपण वॅलेट ॲडजस्टमेंट पेमेंट आणि रिसिट्स असे 2 ऑप्शन आहेत. तर आपण आज जी करेक्शन उदाहरणासाठी करतोय ती रिसिट साईडची करतोय, सुकन्या समृद्धी योजनेच्या डिपॉझिटची करतोय. त्यामुळे मी वॅलेट ॲडजस्टमेंट डिपॉझिट रिसिट घेतो. तर इथे अमाऊंट 10,000चं डिपॉझिट होतं जे वॅलेटला रिफ्लेक्ट झालेले नाही आहे. आणि रिमार्क्समध्ये मी योग्य असा रिमार्क टाकला. त्यानंतर सबमिट केल्यानंतर मिसेलेनियस हॅज बीन सक्सेसफुली ॲडेड असा मेसेज येईल. हा मेसेज आल्यानंतर आपण वॅलेट चेक करू शकतो. वॅलेट चेक केल्यानंतर या ठिकाणी वॅलेटला 10,000 ही अमाऊंट ॲड झालेली आहे आणि वॅलेट करेक्ट झालेला आहे. तर अतिशय सोपी कृती आहे. जर वॅलेट बॅलन्समध्ये अमाऊंट रिफ्लेक्ट झाली नसेल तर तिकीट वगैरे रेज न करता आपण या पद्धतीनं वॅलेट बॅलन्स करेक्ट करू शकतो. मात्र तत्पूर्वी आपण जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे ते योग्य त्या रिपोर्ट्समध्ये, योग्य त्या पॉलिसीमध्ये किंवा योग्य त्या खात्यांवर त्याची अमाऊंट रिफ्लेक्ट झाली का नाही याची खात्री करणं आवश्यक आहे. धन्यवाद.